शून्य भागिले कोणतीही संख्या बरोबर शून्य. म्हणजे समोरचं लिहा, कोणतीही संख्या भागिला शून्य, कोणतीही संख्या भागिले शून्य, कोणतीही संख्या भागिले शून्य बरोबर अनंत असते. काय असते? अनंत असते. म्हणजे त्याचे उत्तर काढता येत नाही. त्याचे उत्तर काढता येत नाही. अनंताचं साइन तुम्हाला माहित असेल, उलट 8. ठीक आहे. तर लिहा, इथे 11 भागीला जर शून्य काढला तरी अनंत येईल. इथे 445 भागीला शून्य केलं तरी काय येईल? आन्सर अनंत येईल. ठीक आहे. कोणत्याही व्यवहारी अपूर्णांकात मायनस हे चिन्ह आले म्हणजे त्याला म्हणू ऋण चिन्ह आले तर ते अंशाचे किंवा छेदाचे कधीच नसते. एक तर अंशाचाही नाही राहत आणि दुसरा ते छेदाचाही नाही राहत. तर ते संपूर्ण अपूर्णांकाचे असते. आता याचं उदाहरण लिहून घ्या. -3 डिवायडेड बाय 11. तर हे कोणत्या एकाचा साइन आहे, म्हणजे इथे काय आहे? हा अंश आहे, बरोबर. आणि हा काय आहे? छेद. हा मायनस जो साइन आहे हा अंशाचा पण नाही आहे आणि छेदाचा पण नाही. तर तो कोणाचा साइन असतो? कधी -3 डिवायडेड बाय 11, म्हणजे या दोघांचाही साइन असतो. ठीक आहे. आणखी काही उदाहरणं लिहायचं असेल तर स्वतःहून बनवू शकता तुम्ही. असं लिहू शकता 15 डिवायडेड बाय -2. तर याचं हे -2 म्हणजे छेदचं साइन नाही आहे, हे संपूर्ण अपूर्णांकाचं साइन आहे. म्हणजेच -15 डिवायडेड बाय 2 हे मदत लागते कधी. म्हणून असं काही गणित आलं तर लक्षात ठेवा. दोन अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी तिरपा गुणाकार पद्धतीने करावी. तिरपा गुणाकार पद्धतीने करावी व तिरप्या गुणाकाराची सुरुवात डाव्या बाजूने. सुरुवात कुठून आहे? डाव्या बाजूने. लेफ्ट. डाव्या बाजूने करा. ठीक आहे. आता एक गणित देतो, त्याचं पटकन उत्तर काढा. 2 डिवायडेड बाय 5 प्लस 3 डिवायडेड बाय 7. याचा आन्सर काढा पटकन. याच्यानंतर याचाही आन्सर काढून घ्या. 11 डिवायडेड बाय 12 मायनस 4 डिवायडेड बाय 7. अरे बाबा, आन्सर नाही सांगायचं रे चैतन्य, विसरला का? आन्सर फक्त एवढं म्हणायचं सर आलं. ठीक आहे. सांगायचं नाही, कारण की मग सगळेजण तिथूनच सोडून देतात करणं. डावा बाजू म्हणजे कसं? जर मी तुमच्या समोर आहे तर माझा डावा बाजू हा असेल. ठीक आहे. हा उजवा. तर हा डाव्या बाजूने सुरुवात करायची. 7 दुने 14 प्लस
5 त्रिक 15 डिवायडेड बाय या दोघांचा काय होतो नेहमी गुणाकार 5 गुणिला 7 बरोबर आहे. आता बघा खूपशे मुलं कुठे चूक करतात 7 ने 14 कापून देतात तर तसं नाही आहे. ठीक आहे इथे गुणाकार आणि इथे प्लसचं साईन असल्यामुळे ते एकामेकाला विरुद्ध नाही आहे. तर बघा इमानदारीने काय करायचं 15 आणि 14 यांचा प्लस करायचं तर 14 एका 14 14 दुने 28 आणि 1 त्याच्यात मिक्स केला तरी होते किंवा 15 एका 15 15 दुने 30 मधून ह्या 14चा 1 काढून टाकायचा. ठीक आहे म्हणजे 15 एक 15 15 दुने 30 तर 15तून 1 गेला 14चा पकडला तर 29 इथे येतात आणि 5 7 35. ठीक आहे हे त्याचं उत्तर. तर याचं तसंच 7 गुणिला जर 11 केला बघा तिरपा म्हणजे असं असं साईन करतात म्हणजे खूप सारे जण तर 7 गुणिला 11. ठीक आहे मधात कोणतं साईन होतं इथे मायनसचं. ठीक आहे तर इथे मायनस दिला त्याच्यानंतर 12 गुणिला 4 डिवायडेड बाय या दोघांचा काय करायचा गुणाकार 12 गुणिला 7 असं ते करावं लागतंय. त्याच्यामध्ये बघा 77 मायनस 12 चौक 48 7तून 8 गेले म्हणजे बघा बोटा किती आपल्याला 20 आहे तर इमानदारीने बोटानेच करायचं अगर नाही आलं तर 17तून पटकन 8 काढले तर 9 उरतात. इथे 9 दिले हातचा 1 दिला इथे 2 म्हणजे वर किती येईल 29 आणि खाली हे बघा जर हे 12 आणि 7च्या पाड्यात जर 29 आले असते तर आपण इथून एकाने कापले असते. ठीक आहे परंतु येत नाही म्हणून ते समोर वाढून दिला 12 7 84 2 पेक्षा जास्त व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी पण लिहू शकता तुम्ही बेरीज किंवा वजाबाकी लसावी पद्धतीने कळेल. ठीक आहे कोणती पद्धती लसावी पद्धती. पाच डिवाइडेड बाय 4 प्लस 9 डिवाइडेड बाय 3 प्लस 11 डिवाइडेड बाय 12 मायनस 1/6 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काढू शकता काय हे काढा जरा पटपट लवकर निघत असेल तर काढा पटकन. आता याच्यामध्ये 5/4 9/3 असं आपण कुठपर्यंत तिरपा गुणाकार करणार आहे की नाही. याच्यातही करू शकतो हे दोन वेगळे ठेवले आणि हे दोन वेगळे ठेवले तर तिरपा गुणाकार करू शकतो मधात प्लसचा साईन आहे जे काय राहील त्याच्यामध्ये पुन्हा तिरपा गुणाकार होईल. परंतु एवढं करण्यापेक्षा याच्याही पेक्षा एक सोपी पद्धत आहे की या सगळ्यांचा काय करावा लागतो लसावी. तर लसावी कोणत्या संख्येचा काढायचा खालच्या संख्येचा. कोणती संख्या खालची संख्या. तर बघा 4 3 12 आणि 6 यांचा लसावी काढावा लागतो बरोबर आहे. आता कसा काढायचा त्याची सोपी पद्धत आहे त्याच्यातही दोन पद्धत आहे. तर कसा 4 3 12 6 4 3 12 आणि 6 याच्यामधून अशी संख्या पाहायची ज्याला भाग जातो तो येतो मसावी. चारही संख्यांना अगर भाग गेला तर तो मसावी येतो परंतु आपल्याला मसावी काढायचाच नाहीये. तर इथे बघा 4 3 12 6 या संख्येला एका संख्येने कोणताच भाग जात नाही. ठीक आहे इथे 4 आली म्हणून इथे 3 12 6 ला जाऊ शकत होती पण 4 आली तर नाही जात. तर मग कशाने द्यायची कोणत्याही एका संख्येने देऊ शकतो. तर मी इथे 3 ने देतो. ठीक आहे हा 4 ला जात नाही म्हणून 4 जसाच्या तसा 3 एका 3 3 चौक 12 आणि 3 दुने 6 बरोबर आहे. आता बघा 4 4 2 ला एका पाड्यात जाते म्हणजे 2च्या पाड्यात जाते तर मी 2 ने देतो. ठीक आहे 2 दुने 4 1 जसाच्या तसा कारण की 1 ला जात नाही 2 दुने 4 2 1 2 बरोबर का 2 1 जसाच्या तसा 2 1 2 आणि हा 1 जसाच्या तसा. ठीक आहे आता करून पाहू 3 दुने 6 6 दुने 12 12 1 12 12 1 12 12 म्हणजे लसावी टोटल 12 येतो. परंतु हे थोडी कठीण पद्धत आहे बरोबर आहे. ही आहे कठीण पद्धत आहे अशा गणितासाठी. म्हणजे या गणितासाठी अजून सोपी पद्धत काय आहे तर पाढे पद्धत. तर बघा पाढे पद्धत काय 4 3 12 6 आपल्याला पाढे येतात का 4चा पाढा 3चा पाढा 4 त्याच्यानंतर 12चा आणि 6चा येतो. आणि मी म्हंटल होतं की 12 पासून म्हणतो 11 पासून तर 20 पर्यंत तरी निदान पाढे पाठ पाहिजे. तर बघा त्याचे काम काय आहे 4 3 12 आणि 6
हे पाढे कुठपर्यंत नाही यायचे जेव्हापर्यंत सगळ्यांमध्ये एकसारखी संख्या येत नाही. ठीक आहे. तर कशी, तर बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, मला 12 दिसून आले, 12च्या पाड्यात येतात, मी थांबलो आहे सध्या. ठीक आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, इथे पण 12 येतात, 12 1 12, बरोबर आहे. 12 1 12 आणि 6च्या पाड्यात 6 2 12, म्हणजे 12 इथे 12 इथे 12 आणि इथे 12 कॉमन आहे. म्हणजे लसावी काय येणार आहे तो 12, आणि इथे आला का 12 लसावी आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण बरोबर करताय. ठीक आहे. आता ही पद्धत केव्हा करायची, जेव्हा खूप मोठे मोठे पाडे आहेत, हे आपल्याला पाडे येत नाही बा, तेव्हा ही पद्धत करायची. परंतु जर कमी पाडे आहे, छोटे छोटे आहे, तर ही पद्धत करायची. आणि आता बघा मी हे दोन्ही मिटवून देतो, आपण डायरेक्ट पाहायचं. ठीक आहे. आपण थोडं हुशार आहे ना, तर आपण काय करायचं, 4च्या पाड्यात 12 येते माहिती आहे, 3च्या पाड्यात 12 येते, 12च्या पाड्यात 12 येते, 6च्याही पाड्यात 12 येतो. तर आपण इथूनच आन्सर काढायचं की या सगळ्यांचा लसावी काय आहे 12 आहे. तर बघा काय करावं लागते, याच्या खाली पूर्ण टोटल असे 12 द्यावं लागते. ठीक आहे. याच्यानंतर ह्या संख्या पूर्ण खाली उतरावं लागते, परंतु 5/4 हा जो लसावी आहे ना, याच्यामध्ये इथे गुणीला 12 जातो. ठीक आहे. हा प्लसचा साईन आहे, हा इथे आला जसा त्याचा. नंतर काय 9/3 हा पुन्हा 12 इथे द्यावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्लसचा साईन इथे आला, 11/12 गुणीला पुन्हा काय 12, आणि त्याच्यानंतर इथे जे शेवटची उरली ते -1/6 गुणीला काय पुन्हा 12. आता लक्ष द्या, हे 12 कट होतात बरोबर. 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, म्हणजे हे दोघं उरले तर यांचा गुणाकार होईल 5 त्रिक 15 प्लस 3 चौक 12, ठीक आहे, 9 चौक 36 प्लस 12 1 12, इथे 1 आला, 11 1 11 मायनस साइन 2 12, 2 1 2 डिवायडेड बाय 12. आता इथूनही कटकुट न करून घ्या. ठीक आहे. इथे सगळ्यात पहिले काय पाहायचं, इथे गुणाकार असतं तर कट केलं असतं, परंतु प्लस असल्यामुळे या सगळ्यांची काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. आता बघा मी तुम्हाला समजावत आहे म्हणून वेळ लागत आहे, परंतु आपण जेव्हा गणित स्वतःहून करू तो काय करायचं मी याच्यानंतर सांगतो. ठीक आहे. तर बघा 15 प्लस 36 प्लस 11, ठीक आहे, 6 1 6, साइन 2 12चे 2, हातचा 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, किती आले 62. हा मायनस उरलेला आहे, -2 करून देऊ, म्हणजे इथे आले 60. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 12, म्हणजे 60 भागिले इथे करायचे आहे 12. तर 12च्या पाड्यात 60 येतात का, येतात हो. का, पटकन आन्सर पाहिजे. हो, 12 पंचे 60. तर बघा याचा आन्सर 12 1 12, 12 पंचे 60, म्हणजे 5/1 आन्सर आहे. 5/1 म्हणजे किती होतात, 5 होतात. तर बघा आता माझ्या समोर जर गणित असं एक्झाम मध्ये आहे, तर मला माहित आहे 4 3 12 आणि 6 यांच्यामध्ये 12 कॉमन येणार आहे. का बरं, कारण की 12 सगळ्यांमध्ये येतो. ठीक आहे. तर मी लक्षात घेतलं डायरेक्ट 12 कुठे येणार आहे, भागाकार मध्ये. ठीक आहे. 12 भागाकार मध्ये येणार आहे, तर मोठा करून नाही का भागाकार, बरोबर. त्याच्यानंतर बघा इथे प्रत्येक जागी 12 येणार होते, गुणीला 12 गुणीला 12 गुणीला 12, बरोबर. मी हे लक्षातच नाही ठेवलं, 3 चौक 12 केलंय, म्हणजे हे 12 लक्षातच नाही ठेवलं. जाणून बुजून लिहिण्यामध्ये वेळ जातो, म्हणजे 12 12 12 अगर लिहिला तर आपण कमीत कमी 5 सेकंद ते 12 12 लिहिण्यातच जातात. म्हणून लिहायचे नाही, कारण की आपण हुशार आहे, आपल्याला माहित आहे की तिथे 12च लिहायचे आहे. मग काय करायचं, 4 1 4 4 4 3 12, बरोबर आहे. 3 ने कट होतात, 3 5 15, हे लिहिले 15 डायरेक्ट. 3 चौक 12, बरोबर आहे. 12 इथे होते मगाशी, तर 3 आणि 4 ने कटले, 3च्या पाड्याने 4 वेळा गेला भाग तर कटले, 4 9 36 लिहिले. 12 12 कटले, 12 1 12 कटले, 11 उरलेले, 11 1 11. या तिघांची प्लस होणार आहे, बरोबर. इथे इथे प्लस होणार आहे, पहिले प्लस करून देऊ. हे बघा बेरीज करायच्या वेळी पण कशी करायची, 6 आहे, 6 आणि 1 7 नाही करायचे बघा, 5 आणि 1 6 करून द्यायचे, 6 ला साइन 12 करून द्यायचे, 12चे 2, हातचा 1, 3 आणि 3 6, बरोबर. असं मोजायचं, थोडं स्पीड मध्ये होते. त्याच्यानंतर 62 आले, त्याच्यातून बघा 6 आणि इथे पण गुणीला 12 होते, साइन 12, बरोबर आहे. 2 1 2, म्हणजे इथे -2 लिहिलं तर इथे किती येते 60. आणि जसं हे लिहिलं 12 पंचे 60 ऑप्शन मध्ये पाहून घ्यायचं. ठीक आहे. एवढ्या स्पीडली पण गणित होऊ शकते, ते मगाशी समजवायचं होतं म्हणून फक्त ते नवरी नटली. आपल्या इकडे एक रूल आहे, पहिलं गणित नवरी नटली करायचं. पहिलं गणित काय करायचं, नवरी नटली, म्हणजे त्याला पूर्ण संदर्भाचं स्पष्टीकरण लिहून पूर्ण सजवून लिहायचं. दुसऱ्या गणितात तसं नाही करायचं.
दुसरा गणित क्विकली करायचा आहे, या हिशोबाने करायचा विदिन अ सेकंड. सात चौक 28, ठीक आहे. हे बघा इथे 28 आहे, 7 चौक 28. तर 28 28 28 सगळीकडे येणार आहे, लसावी 28 येणार आहे माहित आहे. आणि याच्या समोर गुणाकार मध्ये पण काय येणार आहे, 28 येणार आहे. 28 एका 28 कटले म्हणजे 5 एका 5. त्याच्यानंतर 7 चौक 28, बरोबर आहे. 7 चौक 28, 4 गुणिले 11 केलं तर किती होतात, 44. 44 आणि 5 49. 4 7 28, बरोबर आहे. 7 गुणिला 3 केला 7 त्रिक 21 आला, 28 आले. आणि सगळ्यांचा लसावी मिळून काय येणार होता, 28. म्हणजे इथे 28 भागीला 28 केलं तर किती येईल, 1. आता बघा हे गणित होतं एवढं सोपी की आपण बिना काही केल्याने पण करू शकत होतो, ठीक आहे. जर आपण डोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आपलं स्वतःच, की नाही बा मी पेन बाजूला ठेवतो. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपण आपल्या ब्रेनला समजावून सांगू तसं आपला ब्रेन वागणूक करते आपल्यासोबत, ठीक आहे. अगर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे पेन नाही आहे, तर ब्रेन तुमचा आणखी थोडा मेहनत करून काय करतो, पेन नाही आहे बा याच्याकडे, तर तो स्वतःहून मेहनत करायला लागतो थोडीशी जास्तीची. तर याची प्रॅक्टिस लागते, ठीक आहे. जसं आता तुम्हाला पाण्यामध्ये ढकललं, तर तुम्हाला जर स्विमिंग येत नसेल तर तुम्ही तिच्या तिथं असं असं फडफड फडफड कराल, बरोबर आहे. परंतु तुमच्या डोक्याला जेव्हा तुम्ही सांगाल की नाही बा याला असा हात पाहिजे, त्याला तसा हात पाहिजे, अगर आपण जास्त हालचाल नाही केली तर आपण फक्त पाण्याच्या अंदर जाऊ, खालून पाय मारून पुन्हा वापस येऊ शकतो. अगर आपण असं आपल्या ब्रेनला नेहमी 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 सांगतो, तेव्हाच जाऊन कोणतीही गोष्ट शिकतो. ते तशी स्विमिंगही तशीच शिकतो, सायकलही तशीच शिकतो आणि सर्वच गोष्टी, ठीक आहे. मनातली भीती हळूहळू निघते. तर या गणितांसोबतही तसंच करायचं, ठीक आहे. हळूहळू भीती निघेल, टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. पहा ना विदिन अ सेकंड तुम्ही आन्सर काढून आले म्हणजे तुमचा डोका शार्प आहे. आता इमानदारीने सांगा, इमानदारीने सांगा, सगळ्यांमध्ये तुम्ही लसावी काढत आहे का नाही, तुम्ही या सगळ्यांमध्ये लसावी काढताय नाही येत सर. बे का बे, बे दुने 4, ठीक आहे. 3 एका 3, 3 एका 3 म्हणजे इथे एक आन्सर येते, ठीक आहे. बे दुने 4 आणि इथे 5च्या खाली एका म्हणजे 5. म्हणजेच बघा 1/5 प्लस 1/2 प्लस इथे आन्सर येते 1 प्लस इथे येते 2 प्लस इथे किती येते 5. आता करा, या दोघांचं उत्तर काढून घ्या. बे का बे, 5 एका 5, बरोबर. म्हणजे किती 7/10 प्लस इथे 1 2 3 आणि 8 झाले, इथपर्यंत आले. आता काय होईल याचा दोघांचा गुणाकार, बरोबर. 10 गुणिले 8, 8 10 80 आणि वरच्या सोबत काय होते प्लस होते. बघा या दोघांचा काय होते गुणाकार, म्हणजे 10 गुणिले 8 प्लस 7 डिवायडेड बाय मध्ये 10 असतोच नेहमी. 8 10 80 प्लस 7 87 डिवायडेड बाय 10 आणि डिवायडेड बाय 10 आहे म्हणजे याचं समोरचं उत्तर निघू शकते. जर एवढं उत्तर असेल तर ठीक आहे, अगर त्याच्या समोर डेसिमल मध्ये उत्तर असेल तर डेसिमल मध्ये पण काढायचं. मग याचा आन्सर किती, 8 आणि 7 दिले, शून्य किती आहे 1, म्हणून इथे दिला पॉईंट 1, 1 घरानंतर पॉईंट, हे त्याचा आन्सर. सुरू आहे, लिहा. व्यवहार्य अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशाचा अंशाशी व छेदाचा छेदाशी व छेदाचा व छेदाचा छेदाशी केलेला गुणाकार होय.
अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी केलेला गुणाकार होय. त्यापूर्वी कुठे काटछाट होत असेल तर त्यापूर्वी कुठे काटछाट होत असेल तर ती करून घ्यावी. व नंतर संपूर्ण गुणाकार करावा. नंतर संपूर्ण गुणाकार करावा. आता लिहा बेरीज किंवा इथे वजाबाकी पण राहू शकते. बेरीज किंवा वजाबाकी, बेरीज किंवा वजाबाकी आणि त्याच्यासोबत भागाकार असेल म्हणजे हा, ठीक आहे, असा भागाकार असेल तर मग त्यांचा कॉम्बिनेशन जमणार नाही. बेरीज किंवा वजाबाकी सोबत भागाकार असेल तर काटछाट पद्धत जमणार नाही. बेरीज किंवा वजाबाकी सोबत भागाकार असेल तर काटछाट पद्धत जमणार नाही. बेरीज वजाबाकी सोबत भागाकार असेल तर काटछाट पद्धत जमणार नाही. आता बघा इथे काटछाट पद्धत जमेल, तुम्ही हे मिटवून देतो. नऊ भागीला 5 गुणिला 7/3. आता इथे गुणाकार आहे म्हणून ते काटछाट पद्धत कशी, 3च्या पाड्यात 9 येतात, 3 त्रिक 9. आता ते जमू शकते. म्हणजेच बघा 7 त्रिक 21 डिवायडेड बाय 5. बरोबर आहे. आन्सर आला, बोंबलू नका, माहित आहे सगळ्यांना, सोपी आहे म्हणून. झालं, निघालं का वाढू समोर? हो. दुसरं गणित लिहा, 92 डिवायडेड बाय 119 इंटू 17 -17 divided by 23 into 49 divided by 4 is equal to question mark. आता लक्षात इकडे बघा, मित्रो ध्यान दो मित्रो. आता बघा 17च्या पाड्यात 119 येतात, तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4च्या पाड्यात 23 नाहीत, पण 23च्या पाड्यात 92 येण्याची शक्यता का बरं जास्त आहे, कारण की 23 आणि 92 दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा 4 पण 92 कटू शकतात काय हे पण पाहायचं. 4 4 4 2 8, 1 खाली उतरतो, 2 खाली उतरतो, 4 त्रिक
12. परंतु 23 सोबत कट होतात का तेही पाहून घ्यायचं. करा आता तुम्ही. बघा हे गणित करून घेऊ. 11 हो, चौक बरोबर. 44 बरोबर. 13 एका 13, 13 दुने 26 बरोबर. आणि 5 दुने 10. 2 आणि 2 कट झाले, उरले किती इथे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 23 आणि 92 म्हटल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की 3 आणि 2 याचं कनेक्शन कसं होईल. 3 एका 3, 3 2 7, 3 3 9, 3 चौक 12 बरोबर. 4 ने याला भाग जातो, 23 चौक 92 आणि 17 डिवायडेड बाय 119 कितीने भाग जातो सांगा. 7. किती 7. 7. 17 साठी, कारण की बघा इथे 9 दिलेला आहे, 7 49, 49 चे 9 येतात. याच्यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकता. इथे 7 आला ठीक आहे. परंतु इथे -1 आहे. ठीक आहे. या 7ने इथे किती आहे 7 49. या दोघांचा गुणाकार जर पाहिला आपण 7 गुणिला -1 म्हणजे किती -7 बरोबर आहे. ह्याच्यानंतरचा एक रूल लिहा. छेद सारखे असतील तर तो एकच दर लिहावा. त्याच्यामध्ये लिहा 4/3 प्लस 8/3 म्हणजेच काय होईल 4 प्लस 8/3 म्हणजे 12/3 म्हणजे 3 चौक 12 म्हणजे 4. त्याच्यानंतर लिहा 11/7 मायनस 32/7 याचं काय 21. ठीक आहे. जमलं. असे काही गणित आहे. ठीक आहे. तर हे गणित आता आपल्याला समोरच्या पार्ट मध्ये आणखी त्याचा म्हणजे मोठा संक्षिप्त रूप करायचं आहे. हे काही रूल आहे सुरुवातीचे, आणखी भागाकाराचे पण रूल बाकी आहे आणि त्याच्यानंतर मोठे गणित करू म्हणजे बाब ढिल्ले ढिल्ले गणित राहतात. ठीक आहे. तेव्हापर्यंत आपल्या चॅनलचं जे हे आहे सबस्क्रिप्शन ते वाढवा थोडंसं. ठीक आहे. सर्वांना शेअर करा आणि स्टेटसवर वगैरे ठेवा. मेहनत त्याच्यावरही होऊन आलेली आहे. आणि बघा आज काय मग त्याच्यानंतर चॅप्टर वाईज आपण घेऊ. म्हणजे हा जो क्लास झालेला आहे तो पण आपण त्या चॅनलवर टाकणार आहे. ठीक आहे. पण कट करून तर भेटू आपण मग.